कोणीतरी आलं म्हणजे आपण सुरू करू. एखादी कमेंट किमान म्हणजे आपल्याला सुरू करायला बरं. येस, नमस्कार. पवन कुमारजी आलेत पहिल्यांदाच. ओके, सुरू करायला हरकत नाही. कोणीतरी आपल्याला बघतं एवढं कळलं म्हणजे पुरेसं आहे. नमस्कार नमस्कार. वेळ न घालवता आपण सुरू करूया. सर्वप्रथम घे भरारी या फेसबुक लाईव्ह पेजच्या वतीनं होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये जे जे पाहत आहेत, जे दर्शक पाहत आहेत, प्रेक्षक पाहत आहेत, त्या सर्वांना मी रमेश आराख बुलढाणा नमस्कार करतो. आमचे मित्र पवन कुमारजी तिकटे यांनी खरं तर मला या ठिकाणी त्यांचं सर्वात प्रथम मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी अगोदरच संतोषजी घोलप आलेले आहेत. पवन कुमारजी तिकटे यांच्यासोबत त्यांनाही नमस्कार करतो. मी खरं तर ह्या प्रांतासाठी, गझल प्रांतासाठी नवीन आहे. हा विषय सुद्धा माझ्यासाठी खरंच नवीन आहे. नव्यानं मी लिहितो आहे. वेगवेगळ्या कला प्रकारामध्ये काम करत असताना खरं तर लोकगीत आणि इतर गायनाचे प्रकार हाताळत असतानाच, इतर कविता लिहित असतानाच गझल या प्रकाराकडे मी आलो. लिहिण्याचा, ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अजूनही करतो आहे. आणि हे समजून घेत असताना जे जे लिहिलं, अर्थात ते अजूनही पूर्णपणे चौकटीत त्या आहे असं म्हणायचं धाडस होत नाही. कारण मी अनेक या पेजवरचे सुद्धा कार्यक्रम पाहिलेत. काल परवा एजाजजी होते किंवा तत्पूर्वी आणखी एक गझलकार आणि विशेषतः सन्माननीय आदरणीय अशोकजी बागवे सरांचं मी जे मार्गदर्शन ऐकलं ह्या पेजवरचं, अत्यंत गंभीर आणि आमच्यासारख्यांना खूप खूप असं मार्गदर्शक. तेव्हापासून खरं तर वाटतं की आपल्याला हा प्रांत अर्थातच फार सजगतेनं जागृत राहून गझलेकडे पाहणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून जे आहे ते जसं आहे आपल्यासमोर सादर करतो. ह्या प्रांतामध्ये नवीन आहे. गझल मी फार अलीकडच्या काळात लिहायला लागलोय, त्यामुळं काही तांत्रिक गोष्टी आपण समजून घ्या. सगळ्यांना नमस्कार. या ठिकाणी सत्यवानजी गजरे आहेत जे पाहतायत, या सगळ्यांना नमस्कार. जे जे पाहतायत त्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि अर्थात सुरुवात करतो. मी काही गझला अशा सादर करतो आणि किमान माझ्या 3-1 गझला ज्या मी तरन्नुममध्ये सादर करणार आहे, परंतु त्याला सोबत वाद्यसंच सुद्धा आहे. प्रियंका छाया शामरावजी जोशी यांना सुद्धा नमस्कार करतो. गझलला सरळ सुरुवात करतो. काही शेर, काही मतला आणि शेर असं केल्यापेक्षा मी लगेच सुरुवात करतो आहे. गझल अशी आहे की दरी दोघातली कायम जुनी आहे. दरी दोघातली कायम जुनी आहे, तुझी आपुलकी तर पाहुणी आहे. दरी दोघातली कायम जुनी आहे, तुझी आपुलकी तर पाहुणी आहे. पूजा त्याची अजूनही थांबली कोठे. पूजा त्याची अजूनही थांबली कोठे. कितीदा सिद्ध झाले तो खुनी आहे. कितीदा सिद्ध झाले तो खुनी आहे. मला नाकारल्यावर हेच कळले की मला नाकारल्यावर हेच कळले की मला समजून घेणारे कुणी आहे. मला नाकारल्यावर हेच कळले की
मला समजून घेणारे कुणी आहे, मला जगण्यातले बळ पुरविले ज्यांनी, मला जगण्यातले बळ पुरविले ज्यांनी, हजारो संकटांचा मी ऋणी आहे. मला जगण्यातले बळ पुरविले ज्यांनी, हजारो संकटांचा मी ऋणी आहे. आणि शेवटचा शेर असा या गझलेतला की खिसा पाहून रिकामा विसरली खाऊ, खिसा पाहून रिकामा विसरली खाऊ, खिसा पाहून रिकामा विसरली खाऊ, म्हणाला हुंदका मुलगी गुणी आहे, म्हणाला हुंदका मुलगी गुणी आहे, दरी दोघातली कायम जुनी आहे, तुझी आपुलकी तर पाहुणी आहे. ही गझल दत्ता वैजनाथजी परिहार सुद्धा पाहतायत. नमस्कार. अशा आणि आणखी काही, विशेषतः मी ज्या प्रकारामध्ये लिहितो आहे पूर्णपणे परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत असताना एक जागरूकतेनं कविता आणि गाणी लिहित असताना खरं तर गझलेकडे मी आलेलो आहे. एक दुसरी गझल या ठिकाणी सादर करतो. पारध्याने पिंजऱ्याचा लाविला इतका लळा, पारध्याने पिंजऱ्याचा लाविला इतका लळा, शोधला नाही निवारा पाखरांनी वेगळा. पारध्याने पिंजऱ्याचा लाविला इतका लळा, शोधला नाही निवारा पाखरांनी वेगळा. अर्जुनाचे राखण्या मेरीत गुरुजी धावले, अर्जुनाचे राखण्या मेरीत गुरुजी धावले, अंगठा मागून केला दूर मोठा अडथळा, अंगठा मागून केला दूर मोठा अडथळा. इंग्रजी कॉन्व्हेंटच्या भिंती डिजिटल बनविल्या, इंग्रजी कॉन्व्हेंटच्या भिंती डिजिटल बनविल्या, गावच्या शाळेतला स्वस्तामध्ये विकला फळा. इंग्रजी कॉन्व्हेंटच्या भिंती डिजिटल बनविल्या, गावच्या शाळेतला स्वस्तामध्ये विकला फळा. जे घडतंय ते नैसर्गिक नाहीये, षडयंत्रपूर्वक केलं जात आहे. आणि म्हणून इंग्रजी कॉन्व्हेंटच्या भिंती डिजिटल बनविल्या, गावच्या शाळेतला स्वस्तामध्ये विकला फळा. ही उपाशी पाखरे भयभीत केली एवढी, ही उपाशी पाखरे भयभीत केली एवढी, वाटते बुजगावण्यासाठीच पिकतो हा मळा. ही उपाशी पाखरे भयभीत केली एवढी, वाटते बुजगावण्यासाठीच पिकतो हा मळा. आणि शेवटचा शेर असा आहे, मोर पंखांनी स्वतःचे अंग जरीही झाकले, मोर पंखांनी स्वतःचे अंग जरीही झाकले, नाचताना ओळखू आला तरीही कावळा. मोर पंखांनी स्वतःचे अंग जरीही झाकले, नाचताना ओळखू आला तरीही कावळा. पारध्याने पिंजऱ्याचा लाविला इतका लळा, शोधला नाही निवारा पाखरांनी वेगळा. ही होती माझी दुसरी गझल. मला असं वाटतं तरन्नुम घ्यायला हरकत नाही. आणि हा तरन्नुम हा माझा आवडीचा विषय आहे. थोडंसं गाणं, अर्थात लोकसंगीत शास्त्रीय नाही, गाण्याची आवड आहे. आणि तरन्नुम मी तसंही सादर केल्यापेक्षा मग इथे आम्ही एक वेगळा कार्यक्रम तसाही करत आहोत. त्यामुळे इथे वाद्यसंच माझ्या सोबतीला आहे, हार्मोनियम आहे, तबल्यावाले सुद्धा आहेत. आणि म्हणून तरन्नुमला थोडंसं वाद्यसंचाची साथ घेतोय. गझल गात नाही. मला माहीत आहे गझल गायन हा अत्यंत गंभीर साधनेचा विषय आहे, रियाजचा विषय आहे. तो अत्यंत भाव घेऊन तितक्या गांभीर्यानं गायचा विषय आहे. मला कळतं ते. मी गझल गायकी करत नाहीये,
तरन्नुममध्ये गायल्यापेक्षा सुरांची आणि ठेक्याची साथ घेतोय. नम्रपणे कबूल करतो, मी गझल गात नाही. तो फार माझ्यासाठी मोठा विषय आहे. प्रयत्न करतो. माझ्या बाजूला इथे साथ संगतीला आहे, कारण आम्ही इथे शूट करतोय, सूरज जाधव आहे आणि इथे मुकुल मोरे आहेत. हे साथ संगत करत आहे. ऐका, प्रियंका छाया शामराव जोशी, नमस्कार. ऐका, ऋतू हा पावसाळ्याचा, ऋतू हा पावसाळ्याचा, नकोसा वाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा, नकोसा वाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा, नकोसा वाटतो आता. कुणाची याद येते कुणाची याद येते उसासा दाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा. नव्याने तो बटुवा मन, नव्याने तो बटुवा मन, बळीराजास माराया. नव्याने तो बटुवा मन, बळीराजास माराया. खतांचा बियाण्याचा, खतांचा बियाण्याचा, निधीही लाटतो आता. खतांचा बियाण्याचा, निधीही लाटतो आता. कुणाची याद येते उसासा दाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा. लढ्याची राख झालेली, लढ्याची राख झालेली, हरवली वाटते चळवळ. लढ्याची राख झालेली, हरवली वाटते चळवळ. मजेने पाय कोल्ह्यांचे, मजेने पाय कोल्ह्यांचेच, पॅन्थर साठतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा, नकोसा वाटतो
विठूच्या पायरी वरती मिळे चोख्यास आरक्षण, मिळे चोख्यास आरक्षण, विठूच्या पायरी वरती म्हणून चंद्रभागेचा, म्हणून चंद्रभागेचा किनारा आटतो आता, म्हणून चंद्रभागेचा किनारा आटतो आता, कुणाची याद येते अन कुणाची याद येते अन उसासा दाटतो आता, हा पावसाळ्याचा. धनराज सर, प्राध्यापक प्राचार्य जयमंगल धनराज सर मुंबईवरून बघत आहेत. धन्यवाद सर. बघा पुढचा शेर ऐका. नको ती वांझ भक्ती अन नको तो चौथरा मजला, नको ती वांझ भक्ती अन नको तो चौथरा मजला, नको ती वांझ भक्ती अन नको तो चौथरा मजला, जिथे आई गेल्यावर. गझलकार मात्रा मोजत असतात, इथे एक मात्रा कमी भरेल. जिथे आई गेल्यावर दगडही वाटतो आता, ऋतू हा पावसाळ्याचा नकोसा वाटतो आता, कुणाची याद येते अन कुणाची याद येते अन उसासा दाटतो आता, ऋतू हा पावसाळ्याचा, ऋतू हा पावसाळ्याचा, ऋतू हा पावसाळ्याचा. धन्यवाद मंडळी. तरन्नुम खरं तर अशी सादर केल्यापेक्षा थोडंसं वाद्य संचाची साथ घेतली आहे, एवढंच. माझी पुढची गझल या ठिकाणी सादर करतो. माझ्याने अपराध घडू शकतो, माझ्याने अपराध घडू शकतो, मी पुन्हा प्रेमात पडू शकतो. माझ्याने अपराध घडू शकतो, मी पुन्हा प्रेमात पडू शकतो. आणि म्हटल्यानंतरचा शेर असा, चोराला संधी देऊन बघा, चोराला संधी देऊन बघा, साधूची चोरी पकडू शकतो. माझ्याने अपराध घडू शकतो, मी पुन्हा प्रेमात पडू शकतो. चोराला संधी देऊन बघा, साधूची चोरी पकडू शकतो. मंडपामध्ये पोरीला कळले, मंडपामध्ये पोरीला कळले, हसता हसता बाप रडू शकतो. मंडपामध्ये पोरीला कळले, हसता हसता बाप रडू शकतो. दुभंगलेला धुरा दाखवितो, दुभंगलेला धुरा दाखवितो.
भाऊही भावास नडू शकतो. दुभंगलेला धुरा दाखवितो, भाऊही भावास नडू शकतो. फुले उपाशीच ठेवली कारण, फुले उपाशीच ठेवली कारण, विकास काट्यांचा रखडू शकतो. फुले उपाशीच ठेवली कारण, विकास काट्यांचा रखडू शकतो. तिची साद कानावर आली तर, तिची साद कानावर आली तर, तिरडीवर डोळे उघडू शकतो. तिची साद कानावर आली तर, तिरडीवर डोळे उघडू शकतो. मी पुन्हा प्रेमात पडू शकतो. आणि शेवटचा शेर असा आहे, पोट भुकेले तरी नाचण्याचा, पोट भुकेले तरी नाचण्याचा, देशाला आजार जडू शकतो. पोट भुकेले तरी नाचण्याचा, देशाला आजार जडू शकतो. माझ्याने अपराध घडू शकतो. मी पुन्हा प्रेमात पडू शकतो. धन्यवाद भामरेजी, प्रियंकाजी, सिद्धार्थ मोरेजी हे पाहत आहेत सगळे, या सगळ्यांचा आभार. आणखी एक गझल सादर करून पुन्हा आपल्या तरन्नुमकडे अर्थात थोडंसं वाद्यांचा सहकार्य घेऊन सादर करणार. धन्यवाद. बघा, तो फक्त जिंकण्याचा आभास दावतो, तो फक्त जिंकण्याचा आभास दावतो, फुगवून रोज छाती लोकास दावतो. तो फक्त जिंकण्याचा आभास दावतो, फुगवून रोज छाती लोकास दावतो. पाळी व पोपटासम मीडिया मिठू मिठू, प्रसार माध्यम. पाळी व पोपटासम मीडिया मिठू मिठू, हल्ली कुपोषितांचा उपवास दावतो. पाळी व पोपटासम मीडिया मिठू मिठू, हल्ली कुपोषितांचा उपवास दावतो. शाळेत कोणत्याही ऐसा गुरु नको, शाळेत कोणत्याही ऐसा गुरु नको, अव्वल धनुर्धराला वरपास दावतो. शाळेत कोणत्याही ऐसा गुरु नको, अव्वल धनुर्धराला वरपास दावतो. भरदार बंगल्याची तस्वीर देखणी, भरदार बंगल्याची तस्वीर देखणी, वृद्धाश्रमात मुलगा बापास दावतो. भरदार बंगल्याची तस्वीर देखणी, वृद्धाश्रमात मुलगा बापास दावतो. आणि शेवटचा शेर की फिर्याद ह्या लुटीची द्यावी कुणी कुठे, फिर्याद ह्या लुटीची द्यावी कुणी कुठे, रखवालदार रस्ता चोरास दावतो. फिर्याद ह्या लुटीची द्यावी कुणी कुठे, रखवालदार रस्ता चोरास दावतो. तो फक्त जिंकण्याचा आभास दावतो, फुगवून रोज छाती लोकास दावतो. ह्या अशा प्रकारच्या गझला खरं तर लिहितो आहे, शिकतो आहे. आमच्या बुलढाण्यामध्ये खरं तर शिवाजी जवरे सर आहेत, फार खरं तर जाणकार गझलकार, उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो. आणि आमच्या खरं तर आम्ही घरून 10 मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि केव्हाही अडचणी आल्या तर विचारतो. इथं रवींद्र इंगळे चावडेकर सर आहेत, त्यांच्याशी सुद्धा मार्गदर्शनपर बोलतो. आणि माझे जे सहकारी आहेत, माझ्यासोबत जे लिहिणार आहेत, सुरेश इंगळे यांच्याशी सुद्धा मी शेअर करतो. मला त्याचं अनेकदा मार्गदर्शन आहे. माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे सुरेश इंगळे,
परंतु गझल मला त्यांनी खरं तर शिकवलेली आहे. अनेक गोष्टी तुम्हाला आजही शिकवत असतो. आणि अलीकडे विशाल मोहिते खूप चांगलं लिहितोय, सजगपूर्ण जागरूकतेनं गझलकडे पाहून विशाल मोहिते लिहितोय. अनेक जण आजूबाजूला आहेत, आपण सर्व जाणता. चला मी दुसरी गझल घेतो. निखाऱ्याला हवेचे पाठबळ होते. मोरे सर पाहतायत. निखाऱ्याला हवेचे पाठबळ होते, अनेकांचा बळी जाणे अटळ होते. निखाऱ्याला हवेचे पाठबळ होते, अनेकांचा बळी जाणे अटळ होते. बिघडले शेपटीच्या फक्त नादाने. बांबरे सर धन्यवाद. बिघडले शेपटीच्या फक्त नादाने. बिघडले शेपटीच्या फक्त नादाने. अगोदर येथले बांबू सरळ होते. निखाऱ्याला हवेचे पाठबळ होते, अनेकांचा बळी जाणे अटळ होते. बिघडले शेपटीच्या फक्त नादाने. अगोदर येथले बांबू सरळ होते. व्यथा समजून घ्या घनगर्द झाडांनो. बघा, व्यथा समजून घ्या घनगर्द झाडांनो. उन्हाळा लागला की पानगळ होते. व्यथा समजून घ्या घनगर्द झाडांनो. उन्हाळा लागला की पानगळ होते. दबा धरला शिकाऱ्याने अशा जागी. दबा धरला शिकाऱ्याने अशा जागी, जिथे पाणी नदीमध्ये नितळ होते. दबा धरला शिकाऱ्याने अशा जागी, जिथे पाणी नदीमध्ये नितळ होते. आणि तुझ्या स्पर्शातली जादू कशी सांगू. तुझ्या स्पर्शातली जादू कशी सांगू. झुळूक सुद्धा अचानक वावटळ होते. तुझ्या स्पर्शातली जादू कशी सांगू. झुळूक सुद्धा अचानक वावटळ होते. गड्यांनो सारथ्याची थांबवा चर्चा. गड्यांनो सारथ्याची थांबवा चर्चा. जगाला समजले घोडे चपळ होते. गड्यांनो सारथ्याची थांबवा चर्चा. जगाला समजले घोडे चपळ होते. निखाऱ्याला हवेचे पाठबळ होते, अनेकांचा बळी जाणे अटळ होते. आणि तरन्नुमकडे जाऊया. अर्थातच वाद्यसंचेचा साथ घेऊन तरन्नुमच म्हणा तुम्ही त्याला, गझल गाईन मी म्हणत नाही. हा प्रयोग आहे खरं तर. फार गंभीर विषय आहे. जे पाहतायत गांभीर्यानं त्यांना कळतंय की अनेक गझलकार मंडळी महाराष्ट्रभर, अनेक गायक मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं गातात आणि गझल हा फार गांभीर्यपूर्वक गाण्याचा विषय आहे. मी तरन्नुममध्ये गाण्यापेक्षा फक्त वाद्यसंचेची साथ संगत घेतो आहे. माझी एक गझल सादर करतो. फार अगोदर ती लिहिलेली काही तांत्रिक चुका त्यात असू शकतात. फार म्हणजे जवळपास 20 वर्षाआधी कॉलेजला असताना ती लिहिली होती. अनेक जण म्हणतात ती खूप चांगली आहे, तुझ्या आवाजाला सूट होते, आणि म्हणून मी सादर करतो. जयमंगल सर पाहतायत. ह्या रान पाखरांचे घरटे जळून गेले. ह्या रान पाखरांचे घरटे जळून गेले. ह्या रान पाखरांचे घरटे जळून गेले. अन आग लावणारे, अन आग लावणारे, अन आग लावणारे साधू पळून गेले.
घराचा हा उंबराच वैरी येथे हा वैरी हा उंबराच दाणे तळून गेले जात्यात सोरटेही दाणे तळून गेले अन आग अन आग लावणारे अन आग लावणारे साधू पळून गेले या रान पाखराचे घरटे जळून गेले. नाही आला हा ठीक. तांत्रिक अडचण आली होती बघू. केले अनाथ माझ्या मुर्द्यास सोयऱ्यांनी केले अनाथ माझ्या मुर्द्यास सोयऱ्यांनी मुर्द्यास सोयऱ्यांनी मारे करी बिचारे का हळहळून गेले मारे करी बिचारे का हळहळून गेले अन आग लावणारे अन आग लावणारे अन आग लावणारे साधू पळून गेले या रान पाखरांचे घरटे जळून गेले. शेवटचा शेर या गझलेमधला शेवटचा शेर. हे श्वेत वस्त्र माझे बेदाग ठेविले मी हे श्वेत वस्त्र माझे बेदाग ठेविले मी बेदाग ठेविले मी तू धूळ फेकली अन सारे मळून गेले तू धूळ फेकली अन सारे मळून गेले ज्या रान पाखरांचे घरटे जळून गेले अन आग लावणारे अन आग लावणारे अन आग लावणारे साधू पळून गेले या रान पाखरांचे घरटे जळून गेले या रान पाखरांचे घरटे जळून गेले या रान पाखरांचे घरटे जळून गेले. पुढची माझी गझल अशी आहे. सत्य टाकले खोल कितीदा पुरून त्यांनी सत्य टाकले खोल कितीदा पुरून त्यांनी बघणाराला चोर ठरविले वरून त्यांनी सत्य टाकले खोल कितीदा पुरून त्यांनी बघणाराला चोर ठरविले वरून त्यांनी
वाचवण्या जंगलातल्या सभ्य लांडग्यांना, वाचवण्या जंगलातल्या सभ्य लांडग्यांना, ससे आणले बागेमधले धरून त्यांनी. वाचवण्या जंगलातल्या सभ्य लांडग्यांना, बागेमधले ससे आणले धरून त्यांनी. मोठी झाडे अजून मोठी करण्यासाठी, मोठी झाडे अजून मोठी करण्यासाठी मुळे टाकली झुडुपांची कातरून त्यांनी. मोठी झाडे अजून मोठी करण्यासाठी मुळे टाकली झुडुपांची कातरून त्यांनी. आव आणला पृथ्वी अवघी हलवण्याचा, आव आणला पृथ्वी अवघी हलवण्याचा. फक्त टाकले डोंगरास पोखरून त्यांनी. आव आणला पृथ्वी अवघी हलवण्याचा, फक्त टाकले डोंगरास पोखरून त्यांनी. तरुणांच्या स्वप्नातील भाकर चोरून तेथे, तरुणांच्या स्वप्नातील भाकर चोरून तेथे झेंड्यांचे रंग टाकलेले भरून त्यांनी. तरुणांच्या स्वप्नातील भाकर चोरून तेथे झेंड्यांचे रंग टाकलेले भरून त्यांनी. वाटा ज्यांच्या खडतर त्यांना, वाटा ज्यांच्या खडतर त्यांचे पाय कापले. नवनाथ खरात बघत आहेत, स्वागत आहे आपलं. वाटा ज्यांच्या खडतर त्यांचे पाय कापले, इतरांसाठी फुले दिली अंथरून त्यांनी. वाटा ज्यांच्या खडतर त्यांचे पाय कापले, इतरांसाठी फुले दिली अंथरून त्यांनी. आपसातले भांडण पाहून घरातल्यांचे, आपसातले भांडण पाहून घरातल्यांचे, घर लुटले भर दिवसा घरात शिरून त्यांनी. आपसातले भांडण पाहून घरातल्यांचे, घर लुटले भर दिवसा घरात शिरून त्यांनी. सत्य टाकले खोल कितीदा पुरून त्यांनी, बघणारांना चोर ठरविले वरून त्यांनी. आणि एक छोटी गझल, त्यानंतर आणखी एक गझल सादर करून आपला एक शेवटचं तरंगम घेऊन थांबणार आहे नियोजित वेळेमध्ये. ऐका. भूक पोटात नाचते थै थै, भूक पोटात नाचते थै थै, ढेकराचा कसा करू अभिनय. भूक पोटात नाचते थै थै, ढेकराचा कसा करू अभिनय. कीर्तनाला तुझ्या कसे चाटू, कीर्तनाला तुझ्या किती चाटू, भाकरीचा मला सांग आशय. कीर्तनाला तुझ्या किती चाटू, भाकरीचा मला सांग आशय. वाचल्या मी कथा पूर्वजांच्या, वाचल्या मी कथा पूर्वजांच्या, टाळतो मी म्हणून देवालय. वाचल्या मी कथा पूर्वजांच्या, टाळतो मी म्हणून देवालय. मिट्ट काळोख पूजती वेडे, मिट्ट काळोख पूजती वेडे, भामट्यांना नकोय सूर्योदय. मिट्ट काळोख पूजती वेडे, भामट्यांना नकोय सूर्योदय. बाप काढी बजेट शेतीचा, बाप काढी बजेट शेतीचा, वाढते जसजसे मुलीचे वय. बाप काढी बजेट शेतीचा, वाढते जसजसे मुलीचे वय. सतीश दराडे यांची आठवण होते. सतीश दराडेंचा एक शेर आहे, याच धर्तीवर मोजली कणसे किती वेळा वगैरे वगैरे, असा खूप सुंदर शेर आहे. आणि तो वाचल्यानंतरच अर्थात मी हा लिहिलाय. त्यांचा प्रभाव म्हणा, सतीश दराडे हे माझ्या आवडीतील
गझलकार आहेत, म्हणजे खूप जवळचे, ज्याला आपण एकदम, त्यांच्या गझला मला खूप आवडतात. सतीश दराडे आहेत. त्यांचा हा शेर आला की मला त्यांची आठवण होती, कारण मी त्यांचा तो शेर वाचला होता अगोदर. बाप काढी बजेट शेतीचा, जसे मुलीचे वय, श्वापदे माणसात अवतरली, श्वापदे माणसात अवतरली, माणसांचेच माणसांना भय. श्वापदे माणसात अवतरली, माणसांचेच माणसांना भय. पुढील गझल अशी आहे. खर तर कमी वेळात काय सादर करावा असा एक विषय असो. नावाला कुंपण त्यांनी शाबूत ठेवले आहे, नावाला कुंपण त्यांनी शाबूत ठेवले आहे, शेकडो बिळाच्या आतून हे शेत चोरले आहे. नावाला कुंपण त्यांनी शाबूत ठेवले आहे, शेकडो बिळाच्या आतून हे शेत चोरले आहे. त्या महासागरासाठी राजाने तजवीज केली, त्या महासागरासाठी राजाने तजवीज केली. विहिरी अन पाणवठ्यांना ज्याने आटवले आहे, त्या महासागरासाठी राजाने तजवीज केली. विहिरी अन पाणवठ्यांना ज्याने आटवले आहे. मंदिर मशिदी मधल्या वादात ठेवले भांडत, मंदिर मशिदी मधल्या वादात ठेवले भांडत, कोणीही म्हटले नाही हे गाव भुकेले आहे. मंदिर मशिदी मधल्या वादात ठेवले भांडत, कोणीही म्हटले नाही हे गाव भुकेले आहे. शेकडो बिळाच्या आतून हे शेत चोरले आहे. मेंढरे लागली नाचू कत्तलखान्याच्या दारी, मेंढरे लागली नाचू कत्तलखान्याच्या दारी, अच्छे दिन आले आले त्यांना सांगितले आहे. मेंढरे लागली नाचू कत्तलखान्याच्या दारी, अच्छे दिन आले आले त्यांना सांगितले आहे. जागे आहेत अजूनही की झोपलेत अनुयायी. जयमंगल सर जर पाहत असतील तर बघा, जागे आहेत अजूनही की झोपलेत अनुयायी, पुतळ्याला फासून काळे त्यांनी चाचपले आहे. जागे आहेत अजूनही की झोपलेत अनुयायी, पुतळ्याला फासून काळे त्यांनी चाचपले आहे. खडतर रस्ताही आता मज खडतर वाटत नाही, खडतर रस्ताही आता मज खडतर वाटत नाही, मायेच्या जुन्या चपलांना मी अजून जपले आहे. खडतर रस्ता मज खडतर वाटत नाही, मायेच्या जुन्या चपलांना मी अजून जपले आहे. कित्येक दिसाच्या नंतर तू पहिल्या वाणी हसली, कित्येक दिसाच्या नंतर तू पहिल्या वाणी हसली, तू माझ्यातील कवीला मुद्दाम डिवचले आहे. कित्येक दिसाच्या नंतर तू पहिल्या वाणी हसली, तू माझ्यातील कवीला मुद्दाम डिवचले आहे. मुठभर शत्रूंशी लढतो आजही पराभूत होतो, मुठभर शत्रूंशी लढतो आजही पराभूत होतो, आम्ही लढवय्ये सैनिक पण सैन्य विखुरले आहे. मुठभर शत्रूंशी लढतो आजही पराभूत होतो, आम्ही लढवय्ये सैनिक पण सैन्य विखुरले आहे. शेवटचा शेर. पिंजऱ्यामधून आधी पाखरे मोकळी केली, पिंजऱ्यामधून आधी पाखरे मोकळी केली, चोचीशी लावून दाणे पंखास कापले आहे. पिंजऱ्यामधून आधी पाखरे मोकळी केली, चोचीशी लावून दाणे पंखास कापले आहे. नावाला कुंपण त्यांनी शाबूत ठेवले आहे, शेकडो बिळाच्या आतून हे शेत चोरले आहे.
आणखी एक गझल सादर करून एक शेवटचं तरन्नुम घेऊन मी थांबणार आहे, कारण लगेच इथे पुढचं एक लाईव्ह 7ला आम्हाला सुरू करायचंय. संगीत विषय काय ते गायनाचा विषय. बघा, जर गुलामी नको उद्याची तर, जर गुलामी नको उद्याची तर, आज आताच तू लढाई कर. जर गुलामी नको उद्याची तर, आज आताच तू लढाई कर. आज केवळ धुराच नांगरला, आज केवळ धुराच नांगरला, तो उद्याला गिळेल हे वावर. आज केवळ धुराच नांगरला, तो उद्याला गिळेल हे वावर. लाज झाकायची कशी सांगा, लाज झाकायची कशी सांगा, फक्त चिंध्या नकोत भाराभर. लाज झाकायची कशी सांगा, फक्त चिंध्या नकोत भाराभर. वेदना काळजातली समजा, वेदना काळजातली समजा, हात हातात घ्या तिचा नंतर. वेदना काळजातली समजा, हात हातात घ्या तिचा नंतर. जयमंगल सर हा शेर बघा की चळवळीच्या अनेक वाघांचे, चळवळीच्या अनेक वाघांचे होत गेले हळूहळू मांजर. चळवळीच्या अनेक वाघांचे होत गेले हळूहळू मांजर. आणि वाढली भाषणातून बुंदी, भाषणातून फक्त, वाढली भाषणातून बुंदी, आणि हिसकली मग मुठीतली भाकर. वाढली भाषणातून बुंदी, हिसकली मग मुठीतून भाकर. तो उद्याचा हमाल वाटावा. शेवटचा शेर आहे, तो उद्याचा हमाल वाटावा. लादले हे असे कसे दप्तर, तो उद्याचा हमाल वाटावा. लादले हे असे कसे दप्तर. जर गुलामी नको उद्याची तर, आज आताच तू लढाई कर. धन्यवाद. आणि मला असं वाटतं शेवटचं एक तरन्नुम घेऊन मी थांबणार आहे, कारण आम्हाला 7ला लगेच एका वेगळ्या पेजसाठी लाईव्ह यायचं आहे. एक मिनिट होतं. हा बघा, पवन कुमारजी होता, मी बोललो होतो तसं, पण मीच विसरलो. 7ला आम्हाला एका वेगळ्या लाईव्ह साठी यायचंय, म्हणून एक शेवटची गझल तरन्नुम मध्ये सादर करतो आहे आणि वाद्यांची साथ घेतो आहे. गझल गायन नाही. श्याम, आवाज जसा पहिले होता तसं थोडासा. हा, मंडळी मी, हॅलो, नाही आलं नाही, येस थोडं कमी. मी मुळात चळवळीमधला कार्यकर्ता आहे. सोबतीला गाणं गातो, लिहितो आणि त्यानंतर गझल आलेली आहे. त्यामुळं चळवळ ती लिहिण्यातून गाण्यातून जात नाही. चळवळी गझल लिहिली तरी गझलेत सुद्धा चळवळच येते. आपण ते पाहिलं असेल. तर एक सुंदर, तुम्ही त्याला गझल म्हणा, गाणं म्हणा. मी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ती शुद्ध गझल नाही आहे, ते गाणंच तयार झालेलं आहे. पण मी टोटली चळवळीसाठी, विशेषतः आंबेडकरी अनुयायांसाठी, त्या समूहासाठी जे माझं निरीक्षण आहे त्याच्यातून ही उमटलेलं गाणं म्हणा, गझल म्हणा. तुम्हाला ती गझल कदाचित नाहीये, ते आपल्याला म्हटल्यातच समजतं गझल नाहीये ते. पण जसं आपण म्हटलं गझल आणि बरंच काही असं ज्या कार्यक्रमाचं नाव आहे, चला बरंच काही मध्ये आपण याला घेऊ शकतो ना. ही गझल नाही, बरंच काही मध्ये हे कदाचित येऊन जाईल, आणि म्हणून हे गातो आणि शेवट करतो. भीमाच्या लेकरानो, याला थोडा आवाज दे. एकच. भीमाच्या
भीमाच्या लेकरानो आता असे करा रे. भीमाच्या लेकरानो आता असे करा रे. दुनिया सुधारताना, दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो आता असे करा रे. दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो. मूर्खा समाज सेवी घालून आले शिकारी. मूर्खा समाज सेवी घालून आले शिकारी. मूर्खा समाज सेवी घालून आले शिकारी. शिवबा फुले भीमाचा शाहू आणि भीमाचा. शिवबा आणि भीमाचा घेतात आसरा रे. दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो. किल्ल्यावरील माती विकत आवळे हे. किल्ल्यावरील माती विकतात मावळे हे. विकतात मावळे हे. शिवबा परी दिसेना, शिवबा परी दिसेना. राजा इथे खरा रे. दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो. शेवटचे दोन शेर. वादळ मुठीत घेऊन जपले चिला पिलाना. वादळ मुठीत घेऊन जपले चिला पिलाना. पंखात बळ आल्यावर, पंखात बळ आल्यावर थोडे तरी स्मरा रे. पंखात बळ आल्यावर थोडे तरी स्मरा. सुधारताना, दुनिया सुधारताना
करतो. आम्हाला पुढचा कार्यक्रम सादर करायचा आहे का? उंटावरून शेळ्या हाकणे सुटेल जेव्हा. रजनीजी वाघमारे यांचं स्वागत आहे शेवटच्या 5 मिनिटात. उंटावरून शेळ्या हाकणे सुटेल जेव्हा. उंटावरून शेळ्या हाकणे सुटेल जेव्हा. तेव्हाच चळवळीचा बदलेल चेहरा रे. दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो, भीमाच्या लेकरानो, आता असे करा रे. दुनिया सुधारताना, दुनिया सुधारताना आरसा हाती धरा रे. भीमाच्या लेकरानो, भीमाच्या लेकरानो, भीमाच्या सोनू कांबळे अगदी या शेवटच्या क्षणाला जॉईन झालेत. त्यांचंही स्वागत. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला त्या सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. तिकटे आमचे मित्र सन्माननीय तिकटेजी यांनी या ठिकाणी मला आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. घे भरारी या समूहाचे सगळ्यांचे आभार मानून या कार्यक्रमाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद.